होणारी वाहतूक कोंडी, चहूबाजूंनी वाढणारं प्रदूषण, फेरीवाल्यांचं अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम यामुळे शहराची होणारी बजबजपुरी असे कितीतरी प्रश्न सध्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये आवासून उभे आहेत. जिथे पाहावं तिथे खड्डेच खड्डे आहेत. या विरोधात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलन देखील केलेली होती, अनेक सामाजिक संघटनांनी देखील आंदोलनं केलेली होती. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीचा देखील प्रश्न आहे, ज्यामध्ये शिवाजी चौक सारखा परिसर असेल, याशिवाय MIDC देखील जवळ असल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत सातत्यानं प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जातो. तर फेरीवाल्यांचा देखील गराडा हा या शहरांमध्ये पाहायला मिळतोय. 15 ऑगस्ट काय असा हिंदूंचा फार मोठा सण वगैरे नाही आणि आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बरेचसे विषय असे आहेत की ते सोडवायला पाहिजेत. ह्या सर्व विषयापेक्षा खड्ड्यांचा विषय आहे, रस्त्यावरती खड्डे आहेत. नंतर दुसरी गोष्ट फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे वाहतुकीची कोंडी, ट्रॅफिक जॅम, असे विषय हातात घेतले पाहिजेत. 15 ऑगस्ट आपला राष्ट्रीय सण आहे आणि अशा वेळी जर सरकार मटण, मच्छी आणि या प्रकारच्या मांसाहारी वस्तू चीजवर बंदी घालत असेल तर नक्कीच स्वागतार्ह आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे